अध्याय 6. श्री गणेशाय नमः. नारायण मुनी म्हणाले, नारदा, दृढधन्वा राजाची कथा ऐक. पूर्वी हैहय देशाचा चित्रधर्मा नावाचा राजा होता. त्याला दृढधन्वा नावाचा पुत्र होता. दृढधन्वा सर्व विद्यात पारंगत, शूर व सदाचरणी होता. तो मोठा झाला तोपर्यंत चित्रधर्मा राजाला विरक्ती उत्पन्न झाली व तो पुलह ऋषीच्या आश्रमात तपश्चर्येला निघून गेला. तेथे कालांतराने तो मरण पावला. दृढधन्वा राजाने त्याचे उत्तर कार्य केले आणि पुष्करावर्त नावाच्या नगरात तो राज्य करू लागला. गुणसुंदरी ही त्यांची पत्नी. त्या दाम्पत्याला 4 पुत्र झाले. चित्रवाक, चित्रवाह, मणिमान आणि चित्रकुंडल अशी त्यांची नावे होती. राजा सर्व गुणी व सुख संपन्न होता. तो एकदा मृगयेसाठी अरण्यात गेला असता एका घायाळ हरणाच्या मागे एकटाच गेला. तो थकला तेव्हा एका तळ्याच्या काठी घोड्यावरून उतरून वटवृक्षाच्या बुंद्याशी जरा विश्रांती घेत पहुडला. तेवढ्यात तेथे एक पोपट आला व मानवी भाषेत राजाला उद्देशून गाऊ लागला. हे राजा, सर्व सांसारिक सुखे भोगत आहेस, त्यातच तू रमला आहेस, पण तत्वविचार का करीत नाहीस? तू भवसागरातून पार कसा जाणार? पोपटाचे ते बोल ऐकून राजाला नवल वाटली. तेवढ्यात त्याचे सैन्य आले व पोपट निघून गेला. राजा राजधानीस परत आला, पण तो उद्विग्न होऊन सदा उदासीन राहू लागला. थोड्याच दिवसात वाल्मिकी ऋषी त्यांच्याकडे आले. त्यांचे आदरातिथ्य करून राजाने त्या पोपटाचा प्रसंग त्यांच्या कानावर घातला आणि त्याचे रहस्य विचारले. वाल्मिकींनी अंतर्ज्ञानाने राजाचा पूर्वजन्म जाणला व म्हटले, हे राजा, तू द्रविड देशात ताम्रपर्णी नदीच्या तीरी राहणारा सुदेव नामक ब्राह्मण होतास. गौतमी नावाची तुझी भार्या होती. तुम्हाला पुष्कळ वर्ष संतान झाले नाही. सुदेव फार निराश झाला. तेव्हा त्याच्या स्त्रीने त्याची समजूत घातली व विष्णूसाठी तप करावे असे सुचविले. त्या दोघांनी वनात जाऊन तप केले. तेव्हा गरुडावर आरूढ होऊन विष्णू तेथे प्रकट झाला. त्याला वंदन करून सुदेवाने आपली व्यथा सांगितली.